तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। मंगलसूत्र कोटा पकड़कर मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। हरामखोर पकड़कर मुर्दाबाद, मुर्दाबाद। महाराष्ट्र की सियासत में इन दिनों भाजपा विधायक गोपीचंद पडळकर चर्चा में है। वजह है उनका एनसीपी एसपी नेता जयंत पाटिल पर दिया गया बयान। पडळकर ने ऐसी बातें कह दी जिन पर बवाल खड़ा हो गया। आज नागपुर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट ने नागपुर के वैरायटी चौक पर विरोध प्रदर्शन किया और पडळकर को गिरफ्तार करने की मांग की। महाराष्ट्राच्या संस्कृतीला सुसंस्कृतपणाला काळीमा फासणारा हा गोपी पडळकर म्हणजे हा आताच नाही आधीपासूनही हा अशाच पद्धतीचा वैयक्तिकरित्या हा टीका करणारा माणूस ज्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये याला विधान परिषदेवर घेतलं। असं वाटते की भाजपने याला अशाच पद्धतीच्या नेते मंडळीच्या काही त्याचा अपमान करावा याच्यासाठी त्याला ठेवलं का? भाजप याच्या विषयात का बोलत नाही? अशा पद्धतीची संस्कृती होती नाही आपली आणि अशी संस्कृती आज केलेली आहे। म्हणून ह्या पडळकरांनी ज्या पद्धतीनं जयंत पाटील साहेबांच्या कुटुंबावर जी टीका केली ही अतिशय खालच्या दर्जाची आहे। आज आम्ही व्हॅरायटी चौकात गांधी पुतळ्याच्या समोर आंदोलन याच्यासाठी करत आहे की अशा माणसाला जरी विधान परिषदेमध्ये असेल, विधानसभेचा सदस्य असेल तरी याला अटक केली पाहिजे, कारण अशी महाराष्ट्राची संस्कृती नाही।